उपलब्ध होणारा निधी खर्च करण्यासाठी त्यामुळे काही वेळा मर्यादा येत होत्या। उपरोक्त पार्श्वभूमीवर विविध योजनेअंतर्गत लाभार्थी निवड अधिक पारदर्शकपणे होणे, तक्रार निवारण प्रणाली सोपी करणे, उपलब्ध निधीचा अधिक कार्यक्षम वापर करणे, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष यादीनुसार निवडीचा अंदाज येणे व विहित वेळेत लाभार्थी निवडीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी खरीप 2025 पासून लॉटरी प्रणालीऐवजी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य FS ही कार्यप्रणाली राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। सभापती महोदय, यामध्ये शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 15,000 देण्याची घोषणा सन्माननीय मुख्यमंत्री यांनी केलेली होती, ती अजून दिलेली नाही अशा प्रकारचा आरोप आमच्या सन्माननीय काही सभासदांनी केलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 24/2/2025 रोजी नागपूर येथे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आणखी ₹3,000 ची भर घालून PM किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी प्रति शेतकरी कुटुंबांना ₹15,000 देण्याबाबतची घोषणा केलेली होती। यास्तव सदर योजनेच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत यापूर्वीच्या 6,000 प्रतिवर्ष रकमेमध्ये 3,000 इतकी वाढ करून सुधारित नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविण्याबाबतचा तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना बंद करून शेती क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढविण्यासाठी नवीन योजना सुरू करण्याबाबतचा मंत्रिमंडळ प्रस्ताव सादर करण्यात आला होता। तथापि तदनंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अडचणी व योजनेचा आढावा घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन, माननीय उपमुख्यमंत्री नगर विकास विभाग यांच्या उपस्थितीमध्ये 20/3/2025 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांतर्गत देण्यात येणारा लाभ तसेच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गतही देण्यात येणारी भरीव नुकसान भरपाई याची नोंद घेऊन सद्यस्थितीत राबविण्यात येणाऱ्या ₹1 पीक विमा योजनेमध्ये बदल करून या ठिकाणी त्याऐवजी शेतकऱ्यांकडून यापूर्वीप्रमाणेच खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% व नगदी पिकांसाठी 5% असा शेतकरी हिस्सा घेऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्याबाबत तसेच शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी नवीन योजना राबविण्याबाबत निर्देश या ठिकाणी देण्यात आले होते। सभापती महोदय, सदर बैठकीतील निर्देशास अनुसरून सुधारित मंत्रिमंडळ प्रस्ताव 29/4/2025 रोजीच्या बैठकीत माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेस्तव सादर करण्यात आला होता। त्यास मान्यता प्राप्त झाली असून त्या अनुषंगाने शासन निर्णय कृषी व पणन विभाग दिनांक 9/5/2025 अन्वये 2025-26च्या खरीप हंगामापासून राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पूर्वीप्रमाणे विहित केल्यानुसार खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% व नगदी पिकांसाठी 5% असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक हप्ता हा केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच दिनांक 9/5/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये कृषी क्षेत्रामध्ये भांडवली गुंतवणूक पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी 5,000 कोटी रुपये दरवर्षी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्यामध्ये 5 वर्षामध्ये जवळपास 25,000 कोटी रुपये भांडवली गुंतवणूक या ठिकाणी खर्च होणार असल्यामुळे त्या 3,000 रुपयाची वाढीव रकमेच्या संदर्भात जे मुख्यमंत्री महोदय बोलले होते त्या संदर्भात त्याच्या ऐवजी या ठिकाणी 5,000 कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। लातूरमधील शेतकरी बैलाऐवजी स्वतःला जमवून घेतोय अशा प्रकारचा व्हिडिओ फार व्हायरल झाला आहे सभापती महोदय आणि मलाही अनेक सन्माननीय सदस्यांचे फोन आले, पत्रकारांचे फोन आले। मी स्वतः त्या अंबादास गोविंद पवार नावाचा शेतकरी आहे सभापती महोदय, त्यांचा फार्मर ID आहे 450-695-227-14 या नावाने .87 हे कोरडाऊ शेती असून त्याची पत्नी सौ मुक्ताबाई अंबादास पवार यांचा फार्मर ID आहे 40-40-462-6294 यांचे नावे .89 हे कोरडाऊ शेती असून श्री बाबूराव गोविंद पवार यांची 1.60 हेक्टर जमीन कसत असताना